रक्षाबंधन जवळ आलेलं आहे. मी माझ्या भावांसाठी घरीच काजू कतली बनवणार आहे. त्याचीच रेसिपी मी तुमच्यासोबत आज शेअर करणार आहे. नमस्कार, ताईच्या किचनमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. काजू कतली बनवण्यासाठी आपण 250 ग्रॅम काजू घेतलेले आहेत. हे कपाने मोजून 2 कप आहेत. काजू आता आपण मिक्सरमध्ये बारीक करून घेणार आहोत. काजू बारीक करताना आपल्याला पल्स मोडवरती बारीक करायचे आहेत, म्हणजेच बंद चालू करून बारीक करायचे. एकसारखं जर आपण मिक्सर चालू ठेवला तर त्याच्यातलं ऑइल रिलीज होईल काजू मधलं आणि ते एकदम पावडर होणार नाही. म्हणून आपल्याला बंद चालू करून बारीक करायचं आहे. अशा पद्धतीने आपण ही काजूची मिक्सरमध्ये पावडर करून घेतलेली आहे. काजू पावडर आपण बारीक करून घेतल्यावर टेक्स्चर तुम्ही बघू शकता, असं ठेवायचं आहे. आता आपण काजू कतलीचा पाक करून घेणार आहोत. त्यासाठी आपण एक कढईमध्ये 1 वाटी पाणी घ्यायचंय आणि त्यात 1 वाटी साखर घालणार आहोत. काजू आपण 2 वाटी घेतलेत तर साखर आपल्याला 1 वाटी घ्यायची आहे, म्हणजेच काजूच्या अर्ध्यात आपल्याला साखर घ्यायची आहे. आता आपल्याला ह्याचा 1 तारी पाक करून घ्यायचा आहे. 2 ते 3 मिनिटातच साखर विरघळली, पण तरी पण आता आपल्याला अजून 1 तारी पाक होईपर्यंत हा पाक शिजवायचा आहे. आपल्याला मीडियम गॅसवर सतत हलवत राहायचं आहे. 3 ते 4 मिनिटं झालेली आहेत. आपला पाक तयार झालाय का ते आपण चेक करूया. गॅस आता कमी करून घेतलेला आहे मी. तुम्ही बघू शकता आपला 1 तारी पाक तयार झालेला आहे. आता लगेचच आपल्याला ही काजू पावडर पाकात घालायचे आणि चांगली मिक्स करून घ्यायचे. गॅस आपण कमी करून ठेवलेला आहे. काजू कतलीमध्ये आपण वेलची पावडर वगैरे काहीच घालायची नाही. काजूचाच ओरिजिनल फ्लेवर आपण ठेवणार आहोत. हे मिश्रण आता छान मिक्स करून घ्यायचंय. काजू पावडर आपण पाकात मिक्स करून घेतले. त्यात आपण आता 1 चमचा साजूक तूप घालायचंय. साजूक तूप घातल्यावर आता हे सतत मिक्स करत राहायचंय, आपल्याला परतत राहायचंय. 1000 ते 1200 रुपये किलो असणारी काजू कतली एकदम परफेक्ट हलवाई सारखी तुम्ही घरच्या घरी कमी खर्चात आणि एकदम सोप्या पद्धतीने बनवू शकता. त्यासाठी तुम्हाला माझी पूर्ण रेसिपी बघावी लागेल आणि चॅनलला सबस्क्राईब करावं लागेल. 7 ते 8 मिनिटं आपण चांगलं काजू कतलीचं मिश्रण मंद गॅसवर चांगलं परतून घेतलं आहे. तुम्ही बघू शकता असं थिक झालं पाहिजे. आता आपण गॅस बंद करून घेतलेला आहे. याच्यापेक्षा जास्त आपल्याला घट्ट करायचं नाही, नाहीतर काजू कतली एकदम कडक होईल किंवा होणारच नाही सेट. आणि खूप पातळ झालं तर काजू कतली एकदम मऊ पडेल. आता हे मिश्रण आपण बटर पेपरवर काढून घेणार आहोत. पेपरवर आपण काजू कतलीचं सर्व मिश्रण काढून घेतलंय. मी आधी बटर पेपरला थोडंसं तूप लावून घेतलेलं होतं. आता हे मिश्रण आपल्याला थोडंसं कोमट असतानाच असं बटर पेपरच्या साहाय्याने मळून घ्यायचं आहे. 5 ते 6 मिनिटं आपल्याला हे मिश्रण असं मळून घ्यायचंय. हे असं मिक्स करून घेतल्यामुळं काजू कतलीला टेक्स्चर चांगलं येतं. पाच ते 10 मिनिटं मी चांगलं हे मिश्रण चांगलं मळून घेतलेलं आहे. तुम्ही बघू शकता
कसा मस्त असा गोळा तयार झालेला आहे। आता मी एक ट्रेवर बटर पेपर ठेवलेला आहे, त्यावर हे काजू कतलीचं मिश्रण ठेवायचंय आणि हे लाटण्याला मी थोडंसं तूप लावून घेते, म्हणजे लाटण्याला ते मिश्रण चिकटणार नाही। आता आपण हे आपल्याला जेवढ्या जाडीची काजू कतली हवी आहे तसं लाटून घ्यायचं आहे। कतलीचं मिश्रण आपण असं लाटून घेतलेलं आहे। आता आपण हे 1 तासभर तरी थंड होऊन द्यायचं आहे, नंतर आपण त्याचे पीस कट करायचे आहेत। 1 ते 2 तास झालेले आहेत। आपण काजू कतली लाटून घेतलेली होती ती थंड झालेली आहे। आता आपण त्यावर चांदीचा वर्क लावूयात। चांदीचा वर्क मला इथं कोणत्याच मिठाईच्या दुकानात भेटला नाही, त्यामुळे मी माझ्या बहिणीकडून आणला। बहीण माझी होम बेकर आहे, ती अशी घरीच केकच्या ऑर्डर घेते, तर तिच्याकडे मला हा चांदीचा वर्क भेटला। असे बारीक बारीक तुकडे आहेत। हे आता आपण लावून घेऊयात। चांदीचा वर्क आपण लावून घेतलेला आहे। आता आपण काजू कतली कट करूया। हे मी पिझ्झा कटर घेतलेला आहे, तुमच्याकडे पिझ्झा कटर नसेल तर तुम्ही सुरीने पण कट करू शकता। सरळ आपण कापून घेतलेले आहेत। आता आपल्याला हे क्रॉस कापायचं आहे। काजू कतली आपली कट करून झालेली आहे। आता मी तुम्हाला दाखवते कशी झाली ती। मी बघू शकता टेक्स्चर किती छान आलेलं आहे। ह्या रक्षाबंधनला तुम्ही नक्की काजू कतली घरी ट्राय करा आणि मला कमेंट करून सांगा कशी झाली ते। आणि व्हिडिओ आवडले असेल तर लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा। चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका।